राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट 2026 आज भुसावळ येथील नाहटा महाविद्यालय परीक्षा केंद्रावर पार पडत आहे। यंदा या परीक्षा केंद्रावर तब्बल 720 विद्यार्थी परीक्षा देत असून त्यांच्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे। बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गात 24 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। परीक्षेची पारदर्शकता आणि शिस्त अबाधित राहावी यासाठी मोबाईल फोन तसेच इतर आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी दुपारी 1:45 पर्यंतची परवानगी असणार असून त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेआधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे। दरम्यान जिल्ह्यातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या पालकांची गैरसोय होऊ नये यासाठी नाहटा महाविद्यालयाच्या पुलाखाली थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। परीक्षेदरम्यान कोणालाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रवेशद्वारावर तपासणी गेटवर विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली जात आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। आजचे नीटचे एक्झाम पेपर सुरू आहे। नाहटा कॉलेज येथे आज 720 विद्यार्थी आहे। एका रूममध्ये 24 विद्यार्थी आणि कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठल्याही मुलाला मध्ये मोबाईल व इतर जे साहित्य असतात ते अलाउड केलेले नाही आहेत आणि 1:45 त्यांना आत प्रवेश ठेवलेला आहे। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सेंटरपासून 100 मीटरच्या पासून दूर त्यांनी थांबावे। आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी आहे का जिल्ह्याच्या बाहेरचे पण विद्यार्थी? सेंटरमध्ये सर्व भागातले विद्यार्थी ज्यांना सेंटर देण्यात आलेले, जिल्हा असेल बाहेरच्या असतील, सर्व भागात विद्यार्थी आलेले आणि पालकांची आणि ट्रॅफिकची त्यांची योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाहटा ब्रिजच्या खाली त्यांची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे।